जगभरात नाताळची तयारी सुरू आहे। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आगमन काळ ज्याला म्हणतो, कारण प्रभूच्या येण्याची तयारी त्याला आगमन काळ म्हणतात। आणि आगमन काळाची तयारी संपूर्ण जगभर येशूच्या येण्याची तयारी चालू असते। आणि सहयोगमध्ये देखील आम्ही वेगवेगळे उपक्रम त्यासाठी राबवतो। वेगवेगळ्या थरातली लोक येतात, जाती धर्माची लोक येतात। वसईची परंपरा काय आहे की वसईतले सगळे सण हे सगळ्या धर्मियाचे असतात। म्हणजे नाताळ हा ख्रिस्ती लोकांचा किंवा दिवाळी हिंदूंचा असं वसईत काही नसते। वसईमध्ये सगळे सण आम्ही मिळून मिसळून साजरे करतो। आणि त्यामुळे सहयोगमध्ये सर्व धर्मियांचा मेळावा जसा दिवाळीला होतो तसा नाताळमध्ये होतो। ह्या नाताळची काय आवश्यकता आहे, कारण नाताळ सण जो आहे ना तो आशा आणि विश्वास घेऊन येतो माणसाला। सगळीकडे वातावरण अतिशय धुसर झालेलं आहे, काळवंडलेलं आहे। आणि आपण बघतो आजूबाजूला जे काही द्वेष आणि जे वातावरण आहे त्यामुळे माणसं अतिशय भेदरलेली आहेत, दुःखी आहेत। आणि ह्या सगळ्या काळामध्ये नाताळ साजरं करणं आवश्यक आहे, कारण नाताळ आपल्याकडे आनंद घेऊन येतो। येशूचा जन्म काय आहे, कारण येशू प्रेमाचा संदेश घेऊन आलेला होता। येशूने क्षमेचा संदेश घेऊन आला। येशूने स्वतःच्या जन्माने एक नवा करार लिहिला की येशूने धर्माच्या पलीकडचा विचार मांडलेला। म्हणून नाताळ हा कुठल्या एका धर्माचा सण नाही। येशूला धर्मामध्ये बंदिस्त करता येत नाही, कारण येशूचा विचार जो आहे तो माणसाच्या मुक्तीचा विचार आहे। आणि तो विचार घेऊन जी लोक काम करतात त्यांच्यासाठी नाताळ महत्वाचं आहे। खेड्यापाड्यामध्ये, दुर्गम भागामध्ये लोक रचनात्मक काम करत आहेत, फार मोठं काम उभं करत आहेत। त्यांच्यासाठी येशू हा अतिशय महत्वाचा संदेश घेऊन येत आहे की माणसाने उभं राहिलं पाहिजे, आपल्या पलीकडे पाहिलं पाहिजे। आपल्या पलीकडचं जग जे आहे, आपल्या आजूबाजूचं जग सुंदर करण्याकरता झटलं पाहिजे। आणि ते सुंदर करण्याकरता जे काही लोक प्रयत्न करीत आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्यासाठी नाताळ हा संदेश घेऊन येत आहे, तो प्रकाश घेऊन येत आहे। अंधारातून प्रकाश जो आहे ना तो येशू घेऊन येत आहे। म्हणून ख्रिसमस महत्वाचा आहे। खाणं पिणं बाकी सगळ्या गोष्टी, हौस मजा आनंद वगैरे या सगळ्या गोष्टी असतात, परंतु त्याच्या पलीकडे नाताळ आपल्याला काय सांगत आहे, येशूचा जन्म काय सांगत आहे की आपल्याला ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं आहे। आम्हाला धर्माच्या पलीकडे विचार करायचा आहे, भाषेच्या भिंती तोडायच्या आहेत, धर्माच्या भिंती तोडायच्या आहेत, पंथाच्या भिंती तोडायच्या आहेत। आणि आपल्याला एक समूह, एक मानव समूह म्हणून आपल्याला पुढे जायचं आहे। आणि तो विचार घेऊन आपण पुढे जात आहोत। पुढच्या जानेवारी महिन्यामध्ये नाशिकमध्ये अखिल भारतीय ख्रिस्ती साहित्य संमेलन संपन्न होत आहे। 9, 10, 11 जानेवारी बाळ येशू चर्चच्या प्रांगणामध्ये। आणि हा फार मोठा इव्हेंट आहे। संपूर्ण भारतभरातून मराठी भाषेवर प्रेम करणारी माणसं त्या ठिकाणी येत आहोत। मला असं वाटते की हा नाताळ आम्ही त्यासाठी त्याचा वापर करत आहोत की त्याची तयारी करण्यासाठी। ते जे महासंमेलन नाशिकच्या त्या प्रांगणामध्ये होत आहे त्याची आम्ही तयारी करत आहोत। कारण देशभरात मराठी भाषेवर, कारण मराठी आमची मातृभाषा आहे, मराठी भाषेतून परदेशी मिशनरी या ठिकाणी आले, भाषा शिकले आणि त्यांनी आम्हाला ह्या आमच्या मातृभाषेतून येशू दिला। म्हणून आमच्या मनामध्ये कृतज्ञतेची भावना आहे। म्हणून आज आम्हाला हे पण सांगायचं आहे की भाषेवर आपलं प्रेम असलं पाहिजे। भाषेला आपण अंतर देता कामा नये। तुम्ही कुठल्याही भाषा शिका, तुम्ही कुठल्याही भाषेत बोला, परंतु मातृभाषेला अंतर देऊ नका। आता आमची जी मुलं आहेत ती इंग्रजी माध्यमातून शिकतात, अतिशय चांगली गोष्ट आहे। त्यांनी जर्मन शिकावं, फ्रेंच शिकावं, जापनीज शिकावं, परंतु मराठी भाषेला अंतर देऊ नये। आणि त्याचबरोबर आपल्या ज्या बोली भाषा आहेत या बोली भाषा आपण टिकवल्या पाहिजे, स्थानिक भाषा। कारण ह्या सगळ्या नद्या आहेत आणि या सगळ्या नद्या एका समुद्राला मिळतात आणि तो समुद्र आपल्यासाठी आहे। 12 कोटी जे लोक भाषा बोलतात मराठी, त्या सगळ्यांची भाषा मराठी आहे। आणि तो मराठी भाषेचा 12 कोटीचा समुद्र आहे। तो समुद्र कधी समृद्ध होणार आहे, जर आमच्या बोली भाषा समृद्ध झाल्या तर। आणि त्याकरता जे प्रयत्न एकत्र करत आहेत या सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही नाशिकच्या ख्रिस्ती साहित्य संमेलनात करीत आहोत। खूप सारी लोक येणार आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक येणार आहेत, आरोग्याच्या क्षेत्रात काम करणारे लोक येणार आहेत।
लिहिणारी लोक येणार आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी लोक येणार आहेत, संगीताच्या क्षेत्रात काम करणारी लोक येणार आहेत. आणि नाशिकच्या प्रांगणामध्ये मराठी ख्रिस्ती समाजाने काय योगदान दिलेलं आहे, मराठीला काय योगदान दिलेलं आहे, महाराष्ट्राला काय योगदान दिलेलं आहे, भाषेला आपल्या काय योगदान दिलेलं आहे, याचा उहापोह त्या ठिकाणी होईल. अनेकदा कसं आपल्यावर बघितलं जाते, आपलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे मराठी ख्रिस्ती समाजाचं ते लोकांपर्यंत जात नाही. ते लोकांपर्यंत जावं असा प्रयत्न आम्ही करीत आहोत आणि लोकांना कळावं. आणि दुसरं की ह्या माध्यमातून प्रेमाचे पूल बांधण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. व्यापक जो मराठी समाज आहे, भाषिक समाज आहे, भारतीय समाज आहे, त्यांच्याशी आम्ही नातं जोडू इच्छितो की आम्ही परके नाहीत, आम्ही या भाषेचे आहोत, आम्ही या मातीतले आहोत. आमचं ह्या देशावर अपरंपार प्रेम आहे, आम्ही या देशावर प्रेम करीत आलेलो आहोत. म्हणून हा नाताळ आहे, म्हणून हे संमेलन आम्ही साजरं करीत आहोत. आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी एकत्र येऊया. की फूट पडलेलं राष्ट्र कधीही विकास करू शकत नाही. आपल्यात जर एकी असली, आपल्यात भातृभाव असला, आपल्यात प्रेम असला, आपल्यात स्नेहभाव असला, आपण भाषेच्या आपले धर्म कुठलेही असू द्या ना, आपले पंथ वेगळे असू द्या, पण आपली भाषा एक आहे, एका मातृभाषेची आपण लेकरं आहोत. आणि म्हणून मराठी बोलणारी जी मंडळी आहे त्यांना आम्ही विनंती करीत आहोत की हा सगळा जो प्रयत्न आम्ही चालवलेला आहे, सगळ्यांना जोडून घेण्याचा, सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये तुम्ही तुमची देखील साथ द्या. आणि वसईने ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नेतृत्व दिलेलं आहे. कसं जगायचं हे वसईकरांनी जगांना सांगितलेलं आहे. वसई हे उत्तम सर्व धर्मीयाचं उदाहरण आहे, ते स्नेहभावाचं उदाहरण आहे, ते प्रेमाचं उदाहरण आहे, सगळ्या बाबतीत ते उदाहरण आहे. इकडे वेगवेगळे पक्ष असतील, वेगवेगळे पंथ असतील, परंतु ह्या कुठल्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये मतभेद असतील, पण मनभेद कधीच झाले नाहीत. आणि हे टिकवण्याचं काम, सहयोग असू द्या, आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून करीत आहोत. तर तुमची साथ असावी म्हणून आम्ही विनंती करीत आहोत. आणि हा येणारा नाताळ आणि नवीन वर्षामध्ये आपल्याला शुभेच्छा आहेत. एकत्र राहूया आणि काहीतरी वेगळं करूया. धन्यवाद.